व्हिडिओ ना अजिबात स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा आहे ना शॅम्पू काय मी कशापासून बनवते हे सगळं काही शेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या कोणत्या गोष्टी नाही टाकायच्या किंवा तुम्हाला हेअर फॉल होत असेल, डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे किंवा तुमची हेअरलाईन खूप जास्त मागे गेली असेल तर त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी वापरायच्या हे सगळं काही मी स्टेप बाय स्टेप शेअर केलेलं आहे। सो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की बघा आणि उद्याच्या व्हिडिओ मी सांगणार आहे की या शॅम्पू पासून मी हेअर वॉश कसा करते, हेअर वॉश करताना कोणत्या 5 टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या, हेअर वॉशच्या नंतरच्या कोणत्या 3 टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या, हे सगळं काही शेअर करणार आहे। सो उद्याचा ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका। सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल। तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी ना मस्त असं केस ऑइलिंग केली होती, त्यानंतर ना मी वेणी नव्हती घातली, आंबाडा घातला होता। वेणी मी संध्याकाळी घातली म्हणजे 2-3 तासानंतर पूर्ण केसामध्ये तेल मुरून गेलं ना मग मी घातली होती। आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघा किंवा कालचा फोटो मी इथे अटॅच करते, तुम्ही त्याच्यामध्ये बघा माझे केस किती चुप्पू दिसत होते, एकदम तेल लागलं होतं, इतकं चिपचिपीत केलं होतं। पण आज बघा, आज अक्षरशः मी हात जरी घासून काढला ना तरी सुद्धा माझ्या हाताला तेल लागणार नाही, म्हणजे तेल कसलंच लागत नाहीये। बिकॉज का तर मी पूर्ण प्रॉपर ऑइलिंग केली होती आणि माझं प्रॉपर ऑइलिंगमुळे माझ्या डोक्यात सगळं तेल मुरल्या गेलं आणि त्यामुळे जेव्हा तेल मुरल्या जातं ना तेव्हाच आपली केसांची चांगली ग्रोथ होती, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। आता मी तुम्हाला केस सोडून दाखवते। आता मी रात्रभर ही वेणी ठेवली होती आणि वेणी घालताना पूर्ण एंड्स पर्यंत घालायची। मी एवढेशेच केस ठेवले होते, जेवढे आपण लांब वेणी घालतो ना तेवढे केस हळूहळू वाढत जातात। आता माझी एक सवय आहे की मी वेणीचे ना किती आडे पडतात आहेत, म्हणजे हे असं किती पडतात आहेत हे मोजून दाखवते। मागच्या वीक मध्ये माझी 10 पडत होते, या वीक मध्ये माझे 11 पडतात आहेत, 11 किंवा 12 पण जातो। असं आहे ना, तुम्ही एक एक मोजत राहिला ना तर तुम्हाला तुमचं सुद्धा कळून जाईल की केस तुमचे खरंच वाढायला लागलेत की नाही। आता तुम्ही बघा कालच्या केसांमध्ये आणि आजच्या केसांमध्ये माझे भरपूर असा फरक आहे। बिकॉज कालचे केस आहेत ना माझे थोडेसे ऑइली दिसत होते, आजचे केस अजिबात तसे दिसत नाही, एकदम नॉर्मली दिसतात आहेत। बघितला, पूर्ण ऑइल निघून गेलेला होता। आता आहे ना दुसऱ्या दिवशी सेकंड डेला काय करायचं, जेव्हा तुम्ही ऑइलिंग करता ना त्याच्यानंतर केसांमध्ये ना पूर्ण गुंता काढून टाकायचा पहिले तरी, जो काही थोडा थोडा होतो ना आपला तो पण काढायचा। आणि चला मग आपण आता आहे ना सुरुवात करूयात। आणि आता गुंता वगैरे काढून झालाय माझा आणि त्याच्यानंतर आहे ना आता हेअर लॉसचा प्रॉब्लेम असेल ना तरी मी तुम्हाला सांगितलंय की काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं। आणि फ्रीजी केस झाले असतील तुमचे, भरपूर जण कमेंट करतात मला की आमचे एंड्स खूप जास्त फ्रीजी आहेत। आता बघा माझ्या एंड्स काही फ्रीजी वगैरे नाहीयेत। आता हे माझे एंड्स आहेत केसांचे, ह्याला डबल फाटे पण फुटलेले नाहीयेत, फाटे पण फुटलेले नाहीयेत किंवा ह्याला फ्रीजीनेस सुद्धा नाहीये। बिकॉज का तर मी ह्या शॅम्पूमध्ये जवस टाकते। जवस कधी टाकते मी, एका आठवड्याच्या शॅम्पूमध्ये मी जवस टाकते, एका आठवड्याच्या शॅम्पूमध्ये मी जवस टाकत नाही। त्यामुळे माझे केस इतके छान झालेले आहेत। कसं आहे ना, आपण केसांवरती ना कितीही केमिकल वापरले, आता भरपूर जणांनी मला कमेंट केली होती की आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतो हेअर्ससाठी, पण आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा हेच सांगणार आहे, जे ते आयुर्वेदिक उपचार सांगणार आहेत। म्हणजे काय सांगणार आहे, जडीबुटीपासून हे करा तुम्ही, ह्यांनी हे आहार घ्या, हे डाएट घ्या, असं असं करा। मग तेच आपण पण सेम असंच करायचं, आपण फक्त त्यांच्याकडे न जाता करायचं। आपल्या हेल्थमध्ये किती डिफरंट होतोय किंवा किती फरक पडतो ना हे आपण बघायचं। सो तुम्ही पहिले स्वतः ट्राय करा, एखादी रेमेडी ट्राय करा। आता माझं पण असंच झालं होतं, माझे पण आधीपासून असे केस नव्हते, खूप शॉर्ट होते माझे केस। मी तुम्हाला आधी दाखवले, आता कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले किंवा इथं पण फोटो लावेल, आधी खूप जास्त शॉर्ट होते। आणि हे मी फक्त आहे ना डिसेंबर नाही फेब पासून स्टार्ट केले। फेब, मार्च, एप्रिल, मे, जून 5च महिने झालेत फक्त, आणि 5 महिन्यात माझे केस नाही म्हटलं तरी इतके वाढलेले आहेत। आता इतके केस अचानक वाढू शकत नाहीत, त्याला जर आपण कुठला तरी उपचार केला, कुठली तरी काहीतरी रेमेडी ट्राय केली तरच होतं। आणि मेन पॉईंट, माझा एक पर्सनल असा डिसिजन आहे किंवा असं माझं म्हणणं आहे की तुम्ही शॅम्पू वापरताना डव शॅम्पू किंवा सनसिल्क शॅम्पू किंवा वाटिका वगैरे शॅम्पू आहेत ना ते शॅम्पू नका वापरू। कारण की एका काळीला मी सुद्धा डव शॅम्पू वापरत होते, पण त्याचा रिझल्ट माझ्या केसांवरती पण खूप बेकार आला होता। म्हणजे माहित नाही काय शॅम्पू मध्ये आहे की नाही, काही काहींना चांगले पण रिझल्ट आहेत त्या शॅम्पूमुळे, पण काही म्हणजे मी पर्सनली माझा एक्सपिरियन्स शेअर करते की मला त्याने इतका फ्रीझीनेस झाला होता आणि केसात आहे ना इतका गुंता व्हायचा आणि इतकेसे रट केस व्हायचे। सो तुम्हाला जर तसाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शॅम्पू चेंज करू शकता आणि होममेड शॅम्पू वापरायला चालू करू शकता। सो चला मग आता वेळात वेळ न घालवता आपण लगेच स्टार्ट करूया आपल्या शॅम्पूच्या रेमेडीला।
तर मेन थिंग तर आपली सांगायचीच राहिली. तर मला काय सांगायचं होतं की तुम्ही मेन तर आहे ना पिलू कवर चेंज करत जा. उशाला जास्त घेत नका जाऊ, मग आपल्या ब्रेनला रक्तपुरवठा होणार नाही आणि जेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन जास्त प्रॉपर होत नसेल तर तरी पण हेअरफॉल थांबतो. सॉरी, हेअरफॉल खूप जास्त होतो आणि हेअर ग्रोथ थांबते. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे स्ट्रेस अजिबात घेऊ नका, म्हणजे अजिबात त्रास म्हणजे टेन्शन घेऊ नका, त्याने पण हेअर लॉस खूप जास्त होतो. आणि सेकंड थिंग म्हणजे तर तुम्ही डाएट प्रॉपर घ्या, झोप पूर्ण घ्या. आता डाएटमध्ये काय काय घ्यायचं ना हे मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्लॉगमध्ये सांगणारच आहे. त्याच्यामध्ये ना 5 सीड्स आहेत, त्या इतक्या आपल्या शरीरासाठी गरजेच्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आहे ना पुढचा व्लॉग सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. सो चला मग आता हा व्लॉग खूप मोठा होईल. सो मी या व्लॉगमध्ये फक्त शॅम्पू कुठला बनवायचा, कसा बनवायचा हे सांगणार आहे आणि उद्याच्या व्लॉगमध्ये मी हे शेअर करणार आहे की शॅम्पूने त्या केस कसे धुवायचे आणि शॅम्पूने केस हेअर वॉश केल्यानंतरचा काय आपला केसांमध्ये आपण काय चुका नाही करायला पाहिजे. आणि 3 चुका ह्या खूप मोठ्या आणि हे प्रत्येक जण करतं. त्या 3 चुका आहेत ना मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे, त्या अजिबात तुम्ही करायला नको. सो त्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता आहे ना लवकरात लवकर तुमच्यासोबत आहे ना शॅम्पूची रेमेडी जी काय आहे ती शेअर करते. चला आता आहे ना ह्याच्यामध्ये ना मी 7 गोष्टी घालते, 7 ते 8 घालते. तर कोणत्या कोणत्या ना हे मी तुम्हाला सांगते. पहिलं तर आहे फ्रेश ॲलोवेरा. तुमच्याकडे जर फ्रेश नसेल ना तर तुम्ही ॲलोवेरा जेल सुद्धा घेऊ शकता. पण मला असं वाटतं मी एका टाइमला ॲलोवेरा जेल यूज केलं होतं रेडीमेडवालं, पण त्याने काही एवढा इफेक्ट पडत नाही. त्यानंतर सेकंड वन आहे ते म्हणजे हिबिस्कस पेटल्स घेऊ शकता किंवा हिबिस्कस फ्लावर्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे ते म्हणजे आमला. त्यानंतर आहे हे शिककाई. त्यानंतर आहे भृंगराज. त्यानंतर आहे मेथीदाणा. आता हे सगळं आहे ना मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देते. जर तुम्हाला हे सगळं ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे मी परत एकदा पॅराशूटचं कोकोनट ऑइल सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर करायचं काय ना हे मी तुम्हाला सांगते. एक टोप घ्यायचा. त्यानंतर ह्या टोपामध्ये ना शिककाई हे सगळं जे घेतलं ना आपण ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं. हे सगळं आहे ना पहिले भिजत घालायचं 1-2 तास तरी. आमला, त्यानंतर हिबिस्कस. तुम्ही नाही ते जास्वंद जर नसेल ना तुमच्याकडे तुम्ही फ्रेश सुद्धा जास्वंद घालू शकता किंवा जास्वंदाची पानं असतात ना ते सुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ना ह्याच्यामध्ये जवस सुद्धा घालू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं. ॲलोवेरा जे आहे ना ते आता नाही घालायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मेथीदाणा घालायचा आणि हे बघा हे असं दिसते. मिक्स करते ह्याला थोडंसं म्हणजे हे सगळीकडे होईल. त्यानंतर ह्याच्यात एक आता मी हे 15 दिवसांसाठी करते माझ्या केसांसाठी, तर ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी पाणी टाकलंय म्हणजे पूर्ण भिजलं पाहिजे अशा टाईपमध्येच पाणी टाकायचं. त्यानंतर ह्याला आहे ना झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे ना आता मी तुम्हाला आहे ना 2 तासानंतर तुम्हाला दाखवते. तर आहे ना आता 2 तास होऊन गेलेले आहेत आणि आता आहे ना मी ना ह्यात शॅम्पू तयार करायला घेतेय. तर तुम्ही बघताय आता पूर्ण ह्याचा रेड कलर झालेला आहे आणि हे पूर्ण भिजलंय प्रॉपर. तर ह्यातलेत ना पहिले ना हे उकळून घ्यायचे आपल्याला. तर आता ना मी ह्याला ना शिजायला ठेवते आहे त्या पाण्यातच मी शिजायला ठेवलंय ह्याला, जास्त काही नाहीये. आणि ह्याला ना एक 5 ते 10 मिनिटं आहे ना आपण चांगलं शिजून घ्यायचंय आणि त्यानंतर काय होतंय ना हे मी तुम्हाला दाखवते आता. तर आता आहे ना चांगलं उकळून झालेलं आहे हे. तर मी ह्याला आहे ना पहिले या टोपामध्ये काढणार आहे. तुम्ही बघताय मस्त उकळून गेले हे. तुम्ही जसं बघितलं आता व्हिडिओमध्ये खळखळ उकळत होतं. आणि ह्यातल्यात ना आपल्याला जे शिककाई आहे ना त्याच्या बिया काढायच्या आहेत. सो आहे ना ह्याला थोडंसं गार होऊन द्यायचं आणि त्यानंतर हे चांगलं शिजलंय आता ह्याच्या बिया काढून घ्यायच्या. बघा ह्या बिया असतात ह्याच्यामध्ये, ह्या बिया वापरायच्या नाहीत आपल्या केसांसाठी.
त्यानंतर ह्याच्यातल्या पण बिया काढून घ्यायच्या. आता हे थोडंसं गरम आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना असंच काढतीये. आता हे बघा, ह्याच्यामध्ये पण एक बी आहे, ही तर खूप मोठी आहे. ह्या यूज करायच्या नाहीत आपल्याला, हे पूर्ण कव्हर घ्यायचे. आता मी आहे ना पहिलं हे सगळं टाकून घेते याच्यामध्ये. वरतून खूप चांगलं दिसत होतं शिककाई, पण त्याला आतून बघितलं तर इकडून बघा हे पूर्ण खराब व्हायला लागलं होतं, आतमध्ये पण पूर्ण खराब झालं होतं. त्यामुळे ना अशी कुठलीच गोष्ट घेऊ नका जी तुमच्या केसांना ना हानी पोहोचवत. आपण जरी होममेड जरी सगळं यूज करत असतो ना तरी पण एकदम प्रॉपर सगळं नीट घ्यायचं असतं. आता ह्यातलं एक एक करून आहे ना मी सगळ्या काही बिया काढते आणि हे थोडंसं गरम आहे, पण आता काढून घेते. आता मी सगळ्याचं काढून घेतलंय बिया वगैरे. ह्याच्यामधलं हे पाणी थोडंसं हे ह्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे, म्हणजे सगळंच टाकणार आहे थोडंच होतं म्हणून. आणि आता ह्याला मिक्सरला फिरवणार आहे चांगलं. हे बघा, फेस होणार आपल्या शॅम्पूचा, आणि असं नाही अजिबात फेस होणार नाही. तर आता ह्याला काय करायचं ना हे पण मी तुम्हाला सांगते. एक मिनिट. आता हे अशी ना एक सुती ओढणी घ्यायची, म्हणजे कापड पण घेऊ शकता. माझ्याकडे काही कापड नव्हतं म्हणून मी ओढणी घेतलेली आहे. आणि ना आता हे मी सगळं काढून घेतले आणि ह्याला ना असं पिळून घ्यायचं. आता बघा तुम्ही फेस फेस बरोबर खाली येतोय, दिसतोय? हे बघा, वाटतं ना घरी बनवलेल्या साबणाचा फेस होत नाही. तर हे बघा, एक मिनिट मी पाणी घेते अजून. तरी आपण ह्याच्यामध्ये अर्ध्याच गोष्टी टाकल्यात, अजून अर्ध्या टाकायच्या आहेत. सो हे बघा, एकदम छान असं शॅम्पू टाईप झालं, स्ट्रक्चर आलंय, एकदम छान असं शॅम्पू तयार झालाय. आता ना आपण ह्याच्यामध्ये ॲलोवेरा टाकणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये नाही वाटणार आहे पहिलं. आणि ॲलोवेरा टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यातलं आहे ना पिवळसर पाणी ना, म्हणजे जे आपण हे तोडून आणतो ना ह्याचं खोड, तर ह्याचं जे पिवळसर पाणी निघूस तर अशी उभीच ठेवायची ॲलोवेरा. ते मी दाखवायची विसरून गेलीये, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. जर कुणाला समजलं नाही तर नक्की मला कॉमेंट करा, तरी पण मी तुम्हाला सांगून दे. आता ह्याला परत एकदा मिक्सरला लावते मी. आता आहे ना ॲलोवेरा वाटून घेऊ. त्यानंतर आहे ना हे ॲलोवेरा वाटलंय ना हे ह्याच्यात टाकून द्यायचे, म्हणजे एक जाड ह्याची चाळण घेतली मी. आता माझ्याकडे गाळणी नाही त्यामुळं मी ह्याला गाळून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये सगळं टाकलंय हे, आणि ह्याला आहे ना चांगलं असं गाळून घेतेय. आणि ह्याच्यामध्ये बघा ॲलोवेरा टाकलंय आता. त्यानंतर ह्याला ना चांगलं असं मिक्स करून घेऊ आता आपण. तर आता आहे ना ह्याच्यामध्ये ना मी 1 चमच्याच्या हिशोबाने किंवा 1.5 चमच्याच्या हिशोबाने तेल टाकणार आहे. आणि त्यानंतर आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची सुद्धा कॅप्सूल टाकू शकता. आता माझ्याकडे तरी सध्या नाहीये त्यामुळे मी आता नाही टाकणार. त्यानंतर ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे अशा शॅम्पूच्या बॉटल्स होत्या प्लास्टिकच्या, तर त्याच्यामध्ये ही पूर्ण अख्खी भरून गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही पण आता भरून घेते मी. आणि 2 बॉटल आपल्या पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत. दोन बॉटल आपल्या पूर्ण भरल्यात. आता ह्या पूर्ण बॉटल मला आहे ना 1.5 महिना, सॉरी 1.5 महिना नाही 15 दिवस तरी जातात. आणि मी वीक मधून आहे ना 2दा यूज करते. हे 2दा म्हणजे मी फक्त 2दा हेअर वॉश करते. आणि आता ह्याच्यामध्ये जे राहिले ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते त्या पाणी टाकल्यानंतर किती सगळा फेस होतोय ते. हे बघा फेस. आता ना माझ्या ह्या 2 बॉटल तयार झालेल्या आहेत, पण मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आणि तुम्ही काय टाकायचं
टाकायला पाहिजे ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तुम्ही याच्यामध्ये ना फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस जे असतं ना ते टाका. त्याला पण सेम भिजवून घ्या, त्याच्यानंतर भिजवून घ्या, उकळून घ्या. जेव्हा त्याचं जेल तयार होईल ना ते मिक्सरला वाटा आणि त्यानंतर सेम जे आपण पिळलं ना सुती कापडाने तसंच करा. सेकंड थिंग म्हणजे तुम्ही याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाका मेन तर, कारण की व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूलने मी तुम्हाला सांगितलं हेअर ग्रोथ होते, हेअर्स पण थांबतात हेअर फॉल होण्याचा. सेकंड थिंग म्हणजे जिथे तुम्हाला आपण आपलं बघा माग 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 जात जातो, म्हणजे आपलं पोर्शन खूप जास्त वाढत जातं, इकडे इकडे टक्कल पडत जातं. सो त्याच्यासाठी ना तुम्ही याच्यामध्ये अद्रक असताना ते खिसून घालू शकता तुमच्या केसांच्या ह्याने. आता हे शॅम्पू तरी मला आहे ना 15 दिवस सहजच जातील. सो आहे ना मी त्याच्यासाठी हा बनवलेला आहे. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये मी हे सांगणार आहे की मी हेअर वॉश करताना कसा शॅम्पू हा यूज करते. डिरेक्टली मी स्कॅल्पला शॅम्पू लावते का, किंवा डिरेक्ट शॅम्पू करताना मी कोणत्या काळजी घेते, गरम पाणी किती यूज करते, हे सगळं काही मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. चला मग आता हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे मी हे सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथे थांबवते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.